आज आपण बघणार आहोत तुमच्या पुस्तकातल्या पान नंबर 6 वरची जी सोडवलेली उदाहरणं आहेत ती ॲक्च्युली कशी सोडवायची। मग तुम्ही म्हणाल पुस्तकात दिलेली आहेत ॲज इट इज लिहिलं तर काय, नाही, तुम्ही जर एक्झाममध्ये पुस्तकातल्या पद्धतीनुसार जर सोडवलं, कारण त्यात जर तुम्ही बघितलं कॅल्क्युलेशन कुठंच दिलेलं नाहीये, सुरुवातीला फक्त किमती घातल्यात आणि खाली डायरेक्ट तुम्हाला उत्तर दिले। तुम्ही जर परीक्षेमध्ये त्या पद्धतीनं सोडवायला गेला तर तुम्हाला पूर्ण मार्क त्याच्यामध्ये मिळणार नाही आहेत, तुम्हाला स्टेप वाईज जायचं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकतर परीक्षेमध्ये 90% जास्त प्रश्न, मी तर म्हणेल ऑलमोस्ट सगळेच प्रश्न, सिक्रेट आहे सांगू नका कोणाला, तर हे तुमच्या पुस्तकातलेच येतात। व्हॅल्यू एखादी इकडे तिकडे होऊ शकते, ती सुद्धा चान्सेस खूप कमी असतात। मग ज्यांना छान मार्क पाडायचे आहेत, स्मार्ट वर्क ज्यांना करायचं आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। बऱ्याच स्टुडंट्सना असा प्रॉब्लेम असतो की आम्हाला गणितं सोडवता येत नाहीत, बघतच नाहीत ते गणितं काय आली तर त्याच्या ऑप्शनला जो प्रश्न असतो तो सोडवतात। परंतु आज मी तुम्हाला जी टेक्निक सांगणार आहे ही न्यूमरिकल सोडवायची, ती टेक्निक बघा आधी आणि मग मला नंतर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की ही खरंच युजफुल आहे आणि ही ह्या पद्धतीने तुम्हाला आता सोपं पडणार आहे की नाही। ते मी काही टेक्निक ट्रिक सांगणार आहे तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व करायच्या काय असतात ते। पहिलं जे न्यूमरिकल बघूयात आपण, महेंद्र आणि विराट हे एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर बसलेले आहेत, वस्तुमानं दिलीत आणि दोघांच्या मधलं गुरुत्वीय बल आपल्याला शोधायचं आहे। कोणतंही गणित सॉल्व करण्याची पहिली जी स्टेप असते त्यात जे दिलंय ना आपल्याला ते शोधून काढायचं आहे। 2 गोष्टी शोधायच्या आहेत, एक म्हणजे दिलेल्या गोष्टी आणि दुसरं म्हणजे जे फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, जे शोधून काढायचंय जे उत्तर ते। मग आता ह्या गणितात आपल्याला काय काय दिलंय बघा, 3 गोष्टी दिलेल्या आहेत। एक म्हणजे महेंद्र आणि विराट मधलं अंतर, दुसरं म्हणजे दोघांची वस्तुमानं, अजून एक गोष्ट असते गुरुत्वीय स्थिरांकाची जी किंमत असते जी, कॅपिटल जी ज्याला आपण म्हणतो, तर त्याची जी किंमत आहे ती तुम्हाला येती आहे असं गृहीत धरलं जातं आणि ती किती असते 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर। तोंडपाठच करायची ही व्हॅल्यू, ही एक व्हॅल्यू, आणि पृथ्वीचं वस्तुमान आणि पृथ्वीची त्रिज्या, ह्या 3 गोष्टी, ह्या हा जो धडा आहे तुमचा ह्यातल्या तोंडपाठ तुमच्या झाल्या पाहिजेत, मग तुम्हाला ही गणितं सोडवताना अडचण येणार नाही। सो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ही गणित सोडवताना जे लिहायचं आहे ते म्हणजे दिलेल्या बाबी, त्यातली पहिली गोष्ट काय दिलेली आहे आपल्याला, महेंद्रचे मास, महेंद्रचे वस्तुमान, त्याला आपण M1 म्हणूयात। आपला जो फॉर्म्युला आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला M1 M2 यूज करायचा आहे ना। सो आपण महेंद्र आणि विराट दोघांपैकी कोणाचं तरी एखाद्याचं वस्तुमान M1 आणि एखाद्याचं वस्तुमान M2, मग इथं आपण महेंद्रचं M1 म्हणूयात। त्यानंतर विराटचे वस्तुमान, त्याला आपण M2 म्हणूयात, किती दिलंय 80 किलो। त्यानंतर तिसरी दिलेली आहे ती म्हणजे दोघांच्या मधील अंतर, त्याला आपण D असा सिम्बॉल यूज करतो, किती दिले 1 मीटर। आणि गुरुत्वीय स्थिरांक किंवा गुरुत्व स्थिरांक आपण ज्याला G म्हणतो, कॅपिटल G, त्याची व्हॅल्यू तुम्हाला माहीत आहे असं गृहीत धरण्यात येतं। युनिट लिहायला विसरायचं नाही, न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर, एवढ्यात आपल्याला दिलेल्या बाबी मध्ये लिहायचं आहे। त्यानंतर दुसरं म्हणजे शोधायचंय काय आपल्याला, दोघांच्या मधलं अंतर दिलंय, हा गुरुत्वीय बल शोधायचं आहे। महेंद्र आणि विराट हे व्यवस्थित लिहायचं, यांच्यामधील गुरुत्वीय बल म्हणजेच F ची व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे, कॅपिटल F। आता आपल्याला सूत्र, पुढची स्टेप म्हणजे ह्याच्यासाठीचं सूत्र आपण कोणतं यूज करणार ते लिहायचं आहे। काय आहे आपलं सूत्र, F = G × M1 × M2 / D²।
मग जस्ट आपल्याला ह्या सगळ्या किमती ह्या सूत्रामध्ये घालायचे. तुमचा प्रॉब्लेम कुठे येतो तो तुम्हाला सांगते मी, मग स्पष्टीकरण म्हणायचं. तुम्हाला ह्याच स्टेप्स यूज करायचे तर काही ह्याच पद्धतीनं सोडवायची आहेत गणित. मग पुन्हा एकदा स्पष्टीकरणामध्ये हा फॉर्म्युला लिहायचा, F इज इक्वल टू G इंटू M1 इंटू M2 अपॉन D स्क्वेअर. चला आता G ची किंमत दिलेली आहे, ती लिहिली 10⁻⁻11 इंटू M1 ची व्हॅल्यू 75 किलो, M2 ची व्हॅल्यू 80 किलो अपॉन दोघांच्या मधलं अंतर 1 आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे ते उत्तर 1च आहे. आता काय करायचं बघा. आता सगळ्यात आधी ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 75 गुणिले 80 करून घ्या. साधारण किती येतं, 6000 गुणिले हे 6.67 इंटू 10⁻⁻11. आणि हा 1 आहे तसा तो काही मी लिहित नाही, 1चा वर्ग 1 आहे तो आपण एवढंच लिहूयात. आता खालचा काही वर्ग करायचं कारणच नाही, होय की नाही. मग परत ह्यांच्या दोघांचा गुणाकार किती येतोय बघा, 20 आणि फोर्स आहे ना तर ह्याचं युनिट आहे न्यूटन, बलाचं युनिट न्यूटन आहे. हा आणि हे राहिलं आपलं इंटू 10⁻⁻11 आहे तसं. एवढं उत्तरावर तुम्ही थांबू शकता किंवा तुमच्या पुस्तकात एक वेगळं दिलेलं आहे बघा. काय दिलंय, F इज इक्वल टू 4.002 इंटू 10⁻⁻7 न्यूटन. इथं लिहून एवढं केलं तरी तुमचं उत्तर चुकीचं नाही हे लक्षात घ्या. मग हे कसं आलं तर तुम्हाला पॉईंट शिफ्ट करायचा एक छोटासा नियम सांगते. ह्याच्यामध्ये तो नियम तुमच्या लक्षात असू द्यात. जेव्हा आपण लेफ्ट साईडला पॉईंट इकडे इकडे घेत जातो, म्हणजे तिथं 10⁻⁻11 आहे ना, हा पॉईंट जेव्हा आपण लेफ्ट साईडला शिफ्ट करत जाऊ, मग जेवढे तुम्ही नंबर शिफ्ट कराल की नाही तेवढे इथली संख्या मायनसमध्ये होत जाते. म्हणजे मी पहिला पॉईंट इथं दिला बघा, इथे पहिला पॉईंट मी इथं दिला समजा, तर 10⁻⁻10 झालं. दुसरा पॉईंट मी इथं दिला -9, तिसरा पॉईंट मी इथं दिला -8, चौथा पॉईंट मी इथं दिला -7. म्हणून याचं उत्तर 4.002 इंटू 10⁻⁻7 आलं. हे समजलं का पॉईंट कसा शिफ्ट केला ते बघून घ्या एकदा. इथंच तुमचा गोंधळ होतो, बाकी कुठेही चुकत नाही. जेव्हा तुम्ही इथं पॉवर -11 आहे, जेव्हा मायनसमध्ये असते पॉवर आणि जेव्हा आपण पॉईंट या बाजूला लेफ्ट साईडला शिफ्ट करतो तेव्हा ही मायनसमध्ये होतं. आणि तेच जर प्लसमध्ये असेल तर मग इथे व्हॅल्यू वाढत जाते, प्लस होते. म्हणजेच 12, 13, 14 ह्या पद्धतीनं. सो हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. परत शेवटी शब्दामध्ये लिहायचं. म्हणून महेंद्र आणि विराट यांच्यामधील गुरुत्वीय बल 4.002 गुणिले 10⁻⁷ वजा 7 न्यूटन एवढा आहे, असं खाली परत शब्दामध्ये लिहायचं. मग तुमचं उत्तर हे कंप्लीट झालं. आता बघूयात दुसरं एक्झाम्पल याच पानावरचं. तर ते दोघं ज्या बेंचवरती बसले, तो बेंच, तो बाक घर्षण विरहित आहे असं समजायचं आपल्याला. आणि मग महेंद्र विराटकडे जो सरकत गेलाय आणि त्याचं मग अंतिम वेग काय असेल महेंद्रचा 1 सेकंदानंतरचा, असं ते गणित आहे. मग ते मी गणित इथं काही लिहित बसले नाही, त्याच्यावरून डायरेक्टली आता तुम्हाला मी शिकवलंय कसं दिलेल्या बाबी शोधायच्या. तर महेंद्रचा सुरुवातीचा वेग काय आहे, 0. कधी पण लक्षात ठेवायचं, जेव्हा दोन कोणत्याही वस्तू एका जागी स्थिर असतात तेव्हा त्यांचा सुरुवातीचा वेग हा नेहमी 0 असतो, 0 मीटर पर सेकंद. सो हे मी इथं लिहिलं. महेंद्रचं वस्तुमान आपल्याला माहित आहे 75 किलो आहे. दोघांच्यातील गुरुत्व बल आपण ह्याच्या आधीच्या गणितामध्ये काढलेलं आहे. सो ते इथं आपल्याला यूज करायचं आहे. त्यांनी आपल्याला इथं दिलेलं आहे बघा की वेग कालानुसार कसा बदलेल आणि तो वेग किती असेल. विराम स्थितीपासून सुरू केलंय म्हणून आपण सुरुवातीचा वेग u हा 0 घेतलाय. दोघांच्या मधील बल F हे आपण शोधून काढलंय. 1 सेकंदानंतरचा वेळ दिलाय. गुरुत्व स्थिरांकाची किंमत आपल्याला माहीत आहे. सो एवढ्या दिलेल्या बाबी झाल्या. शोधायचं काय आहे, विराटकडे तो जेव्हा 1 सेकंदानंतर सरकेल तर त्याचा अंतिम वेग म्हणजेच v किती असेल. आता
ह्या सगळ्याच्या वरून आपल्याला कोणतं सूत्र यूज करायचं आहे हे पहिल्यांदा शोधून काढावं लागेल. हे इथं मी दिलंय डायरेक्टली, पण ती सूत्र मी घेतलीत कशी हे तुम्हाला एक्सप्लेन करते, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल की कोणतं गणित सोडवताना आपल्याला कशा पद्धतीनं सूत्र शोधायचं आहे. तर आता सगळ्यात आपल्याला बघा एफ दिलाय, MUTGV एवढ्या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत. मग ह्या सगळ्यांचा संबंध ज्याच्यात आहे अशी सूत्र आपण पहिल्यांदा बाजूला काढायची जी आपण आतापर्यंत शिकलोय. मग आपण एफ दिलेला आहे, आपल्याला एम ची व्हॅल्यू दिलेली आहे, तर त्याच्या दोघांच्या व्हॅल्यूवरून आपण ए ची व्हॅल्यू काढू शकतो. म्हणजेच त्याचं जे वेग जो बदलत आहे, त्याचं जे त्वरण होत आहे, तर त्या त्वरणाचा वेग आपण काढू शकतो. आणि मग ह्या ए ची किंमत जेव्हा आपल्याला मिळेल त्याच्यावरून आपण ती किंमत ह्या सूत्रामध्ये घालून व्ही ची व्हॅल्यू जी आहे ती शोधून काढू शकतो. न्यूटनची 3 जी गतिविषयक समीकरणं आपण 9वी मध्ये शिकलेलो होतो. V इज इक्वल टू यू प्लस एटी, एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर आणि व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2AS. ह्या तिन्ही इक्वेशनचा आपल्याला यावर्षी देखील उपयोग करायचा आहे. या धड्यामध्ये खूप सारी गणितं अशी आहेत जी न्यूटनच्या 3 जी इक्वेशन्स आहेत, समीकरणं जी आहेत गतिविषयक, त्या गतिविषयक समीकरणांच्या वरती आधारित आहेत. मग ह्या तिघांच्या पैकी आता बघा 2 इक्वेशन्स मध्ये एस आहे, ह्या इथं आपल्याला एस कुठंच दिलेलं नाही, त्यामुळे ती 2 इक्वेशन्स आपण ह्यातून स्किप केली. तुम्ही म्हणाल हेच का घेतलं, तर त्याच्या मागचं रिझन काय आहे, तर आपली जी बाकीची 2 इक्वेशन्स आहेत, बाकीची 2 समीकरणांच्या मध्ये एस आहे ना, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी, ह्याच्यातच फक्त एस नाही, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2AS, एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. सो दोन्हीमध्ये पण एस आहे. इथं आपल्याला कुठंच एस दिलेला नाही, म्हणून ती 2 इक्वेशन्स आपण स्किप केली आणि हे चूज केलं. मग आता हे सोडवत जायचं. सगळ्यात आधी पहिलं जे सूत्र आहे एफ इज इक्वल टू ME ते घेऊयात. सो स्पष्टीकरण म्हणा, याच्यामध्ये पहिला फॉर्म्युला एफ इज इक्वल टू MA यूज करून आपल्याला एफ ची किंमत दिलेली आहे 4 × 002 इज इक्वल टू मास 75 दिलंय इंटू ए काढायचं. सोपं आहे, इकडं गुणाकारात आहे, बरोबर चिन्हाच्या या साईडला आलं की ह्यांचं काय होईल, भागाकार होईल, अपॉन 75 इज इक्वल टू ए. म्हणून ए ची किंमत काय होईल 0.053 इंटू 10⁻⁻7. हा -7 आहे ना, इंटू 10⁻⁻7. हे ए ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. मगाशी जसं तुम्हाला मी सांगितलं, तुम्ही ॲज इट इज असं लिहू शकता, किंवा आता हे पॉईंट आपल्याला इकडे शिफ्ट करायचे आहेत राईट साईडला. मग राईट साईडला शिफ्ट करताना व्हॅल्यू वाढणार. मगाशी आपण लेफ्ट साईडला घेतलं होतं, -11चं -7 केलं होतं. आता आपण राईट साईडला पॉईंट जर शिफ्ट केले, समजा एक पॉईंट मी इकडं घेतला 10⁻8 होईल, एक पॉईंट मी इकडं घेतला 10⁻9 होईल. सो मी इथं 5.37 इंटू 10⁻9 असं पण लिहू शकते. ही ए ची व्हॅल्यू इथं 3 आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीनं ही ए ची व्हॅल्यू आली. आता ही ए ची किंमत आपल्याला ह्या इक्वेशनमध्ये यूज करायची आहे. दॅट इज व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. व्ही ची किंमत काढायची आपल्याला, यू ची किंमत 0 दिली आहे, ए ची किती आहे 5.33 इंटू 10⁻9. ही ए ची किंमत झाली, इंटू टी किती आहे 1 सेकंद आहे. म्हणजेच थोडक्यात तुम्हाला काय, तर हे 0 आहे, हे 1 आहे, म्हणजेच व्ही ची किंमत कॅल्क्युलेट करायची गरज तरी आहे का रे, नाही. ॲज इट इज 10⁻⁻9. हां, त्याचं युनिट मात्र लिहायचं. इथं पण मीटर पर सेकंड स्क्वेअर, युनिट विसरलं, मार्क विसरलं. हां, इथं मीटर पर सेकंड, ॲक्सलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर, व्हेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंड. सो ही आली तुमची व्ही ची किंमत. मग शेवटी परत शब्दामध्ये लिहायचं. म्हणून महेंद्रची जी बदललेली व्हेलॉसिटी, अंतिम वेग जो आहे तो किती असणार आहे 5.33 इंटू 10⁻9 मीटर पर सेकंड. हां, हे झालं तुमचं दुसरं गणित. त्यानंतर जे तिसरं न्यूमरिकल आहे त्याच्यात काय दिलंय बघा. उदाहरण 2 मध्ये महेंद्रचं त्वरण स्थिर आहे, ही व्हॅल्यू आपल्याला यूज करायची. त्वरण हे म्हणजे त्वरण आहे, ॲक्सलरेशन. हे त्वरणाची किंमत स्थिर आहे असं समजलंय, तर त्याला विराटकडे सरकण्यासाठी किती वेळ लागेल, म्हणजे टाइम काढायचा आहे. आता त्वरणाची किंमत हीच घ्यायची आणि टाइम टी शोधायचा आहे. ते कसं सॉल्व्ह करायचं बघूया.
आता या तुम्हाला जरा डोके चालवामध्ये एक प्रश्न दिलेला होता ना, जो तो आपण इथं डिस्कस करतोय. तर त्याच्यामध्ये दिलेल्या बाबी काय काय आहेत बघा. तर प्रश्न काय दिलाय की उदाहरण 2 मध्ये महेंद्रचे त्वरण जर स्थिर असेल तर त्याला विराटकडे 1 सेकंद जो सरकण्यासाठी जो लागणारा वेळ आहे तो आपल्याला शोधायचा आहे. मग त्वरण स्थिर म्हणजे ह्याच्या आधीच्या गणितामध्ये आपण जे त्वरणाची किंमत काढली होती 5.33 इंटू 10⁻⁹ न्यूटन मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग ह्यालाच आपण अप्रॉक्सिमेटली एक पूर्णांक संख्या जसं म्हणतो ना तसं आपण 5.33 न घेता 5 असं घेऊ शकतो. मी तसं घेऊन हे कॅल्क्युलेशन इथं दाखवत आहे. विस्थापन 1 सेंटीमीटर एवढं पुढं गेलाय असं दाखवलंय आपल्याला आणि 1 सेंटीमीटर पुढं जाण्यासाठी लागणारा वेळ शोधायचा आहे. मग इथं हे सेंटीमीटर आहे, इथं मीटर आहे, म्हणून आपण ह्या सेंटीमीटरचं पहिल्यांदा मीटरमध्ये कन्व्हर्जन करून घेतलं. सुरुवातीचा वेग 0 आहे. शोधायचं काय आहे, त्याला सरकण्यासाठी विराटकडे सरकण्यासाठी लागणारा वेळ. सूत्र मी इथं मुद्दामून लिहिलं नाही, मी तुम्हाला दाखवते कसं सूत्र जे असतं ते शोधायचं. ए दिलेला आहे, एस, यू आणि टी ह्या सगळ्या किमती असणारं सूत्र आपल्याला शोधायचं आहे. न्यूटनचं जे गतिविषयक समीकरण आहे त्यामधलं. त्यातलं पहिलं काय आहे रे, तर v इज इक्वल टू यू प्लस ए टी. ह्यात एस आहे का, नाही, तर हे आपण यूज करू शकत नाही. दुसरं काय आहे, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. आणि तिसरं काय आहे, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आता ह्याच्यामध्ये पण एस आहे, ह्याच्यामध्ये पण एस आहे बघा. पण ह्या तिसऱ्या इक्वेशनमध्ये व्ही आहे, आपल्याला इथं कुठंच व्ही दिलेला नाहीये. सो हे पण गेलं, हे पण गेलं, म्हणून आपण हे एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर हे फॉर्म्युला, हे जे गणित आहे किंवा सोडवण्यासाठी हा फॉर्म्युला आपण यूज करणार आणि तुमचं जे गणित आहे ते सोडवणार आहे. सो ह्या पद्धतीनं शोधून काढायचं, जे दिलेल्या बाबी आहेत त्या शोधायचं काय आहे ते हे बघायचं आणि त्याच्यावरून ठरवायचं की आपण कोणता फॉर्म्युला इथे यूज करून हे गणित सॉल्व करणार आहे. सो सूत्र काय होईल आपलं, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. आता स्पष्टीकरण, याच्यामध्ये पुन्हा एकदा आपण दिलेलं सूत्र लिहितो, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. एसची किंमत काय दिलेली आहे, ही बरोबर 0.01. यूची व्हॅल्यू 0 आहे म्हणून यू टीची किंमत 0 होईल, ती मी घेत नाही. मी डायरेक्ट इथं हाफ इंटू एची किंमत ही 5 इंटू 10⁻⁹ आणि टी किती आहे तो शोधायचा आहे आपल्याला, इंटू टी स्क्वेअर मी आहे तसा. आता हे आपल्याला जस्ट सिम्प्लिफाय करत जायचं आहे. काय करता येईल रे आपल्याला ह्याच्यामध्ये सिम्प्लिफाय, तर 2 आपण 5 ला डिवाइड करू शकतो. सो बघा हा, 0.01 इज इक्वल टू 2.5 इंटू 10⁻⁹ इंटू टी स्क्वेअर असं येईल. हे मी डिवाइड केलं. आता काय होईल, टी स्क्वेअर मी एका बाजूला घेईन आणि ह्या किमती एका बाजूला. सो टी स्क्वेअर इज इक्वल टू 0.01 अपॉन 2.5 इंटू 10⁻⁹. याला आपल्याला सिम्प्लिफाय करत जायचं आहे. 0.01 आणि 2.5 ह्या दोघांचं डिव्हिजन जर केलं तर 0.004 इंटू 10⁻⁹ असं येतं. पुन्हा तुम्ही मग हा पॉईंट इकडे शिफ्ट करण्यासाठी काय करणार बघा, एक पॉईंट इकडे सरला 10⁻10 झालं, -11 झालं आणि इकडे घेतलं 10⁻12 झालं. सो 4 इंटू 10⁻12 हे टी स्क्वेअरची व्हॅल्यू आली. एक मिनिट, इथे आपला हा -9 आहे राईट, हा डिनॉमिनेटरला आहे. सो हा जेव्हा डिनॉमिनेटर तुम्ही काढाल नाही ते +9 होणार आहे. हां, मग त्यामुळे इथे हे तुमचा +9 जेव्हा असेल तर त्याचं थोडंसं पॉईंट शिफ्टिंग करताना मगाशी जसं सांगितलं, तुमचा हा पॉवर मायनसमध्ये असताना जेव्हा तुम्ही इकडे शिफ्ट करता तेव्हा काय होत जातात, व्हॅल्यू वाढत जातात. आता जेव्हा इथं पॉवर तुमची प्लसमध्ये आहे की नाही, +9 आहे आणि ती जेव्हा तुम्ही इकडे शिफ्ट करत जाता तेव्हा ती कमी कमी होत जाणार. म्हणजे इथं 9
इथं जे आहे हा पॉईंट तुम्ही इकडे शिफ्ट केलात 8 झाला, हा पॉईंट इकडे शिफ्ट केलात 7 झाला आणि हा पॉईंट इकडे शिफ्ट केलात 6 झाला. बघा मी पुन्हा एकदा सांगते, जेव्हा पॉवर तुमची मायनसमध्ये आहे तेव्हा तुम्ही जेव्हा राईटकडे शिफ्ट करता तेव्हा ती पॉवर वाढत वाढत जाते. मगाशी आपण वाढवलेलं बघितलं आणि कमी पण घेतलेलं बघितलं. आता इथं पॉवर तुमची प्लस आहे आणि पॉवर प्लस असताना जेव्हा तुम्ही पॉईंट राईटकडे शिफ्ट करता तेव्हा ती पॉवर कमी कमी होत जाते. म्हणजेच इथे 10⁻⁻, आपण 3 पॉईंट घेतले 10⁻⁶ असं होणार. मग दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घ्यायचा. मग काय होईल, t इज इक्वल टू ह्या दोघांचा स्क्वेअर रूट, ह्याचा 2 इंटू ह्याचा 10⁻³ म्हणजेच 2000 सेकंद. हा आपला टाइम सेकंदमध्ये आला. मिनिटमध्ये काढायचं असेल तर तुम्ही काय करणार, ह्याला डिवायडेड बाय 60 करणार. देअरफॉर टाइम इन मिनिट आपल्याला काय विचारलंय, टाइम मिनिटमध्ये काढायचं आहे का, तर ह्याचं 2000 भागिले 60 करणार. किती येते बघा, 33.33 मिनिट. सो त्याचं 1 सेंटीमीटर जेव्हा तो महेंद्र विराटकडे सरकेल तेव्हा 1 सेंटीमीटर सरकण्यासाठी त्याला लागणारा वेळ किती असणार आहे, सेकंदामध्ये एवढा, मिनिटामध्ये एवढा. दोन्ही लिहून टाका सेफ साईड. सो हे झालं. आणि मग परत खाली शब्दांमध्ये आपल्याला लिहायचंच आहे की विराटकडे सरकण्यास महेंद्रला लागणारा वेळ हा एवढा एवढा आहे. सो हे झाले आपले पान नंबर 6 वरचे सगळी जी सोडवलेली गणितं. आणि तुम्हाला यूज युअर ब्रेन पॉवर म्हणजेच जरा डोके चालवामध्ये जो दिलेला होता तो हा शेवटचा प्रश्न. इथेच थांबणार आहे मी आज. हे कॅल्क्युलेशन कसं वाटलं मला नक्की सांगा. ही मेथड सोपी आहे का, कमेंट करून नक्की कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याच्या पुढचा पार्ट बघूया. टिल देन गुड बाय, थँक्यू.